हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडरीकावरदेव श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय केशवराज बाबासाहेब महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः आता विनो वाकुलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी या शरदिंदो समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वन्दे जगद्गुरुं यस्त्वात्मरतिरेवस्य दात्मतृप्तस्य मानवः आत्मनेव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते देखे आसतीनि देह धर्मे येथ तोची एक न लिंके कर्मे जो अखंडित रमे आपण पाची प्रस्तुत प्रवचनाला चिंतनाला निवडलेला श्लोक किंवा ओवी भगवद्गीतेतील 3ऱ्या अध्यायातील 17वा असा श्लोक आहे आणि 47वी अशी ओवी आहे। या श्लोकामध्ये भगवान काय म्हणतात की हे अर्जुना, अरे बाबा, जे काही अज्ञानी असतील किंवा देव असल यांना देखील कर्म करावीच लागतात आणि त्याकरता या ठिकाणी ज्ञानी पुरुषाचं लक्षण सांगितलेलं आहे की जो मनुष्य आत्म्याच्या ठिकाणी रत असतो
रममान असतो, आत्म्याच्या योगाने तो तृप्त असतो आणि आत्म्यामध्येच तो संतुष्ट असतो. वास्तविक पाहिलं यांना कोणतंही कर्तव्य कर्म करण्याची गरज नाही, तरी पण लोकसंग्रह करता ते काय करत असतात तर कर्म करत असतात असा या श्लोकातला भाव आहे. पण यावर काही बोलण्यापूर्वी काही आपल्याला थोडा परिहार द्यायचा तो असा, गेल्या 16 वर्षापासून श्री संत केशवराज बाबासाहेब महाराज देवस्थान संस्थान श्री क्षेत्र शिलू आणि तथा ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान शिलू ज्ञानेश्वरी यांच्या वतीनं हा ज्ञानेश्वरी प्रवचनाचा हा उपक्रम चालू आहे आणि ते या वर्षीचं 17वं वर्ष चालू आहे. 16वं वर्ष या ठिकाणी चालू आहे आणि त्यामध्ये आजची ही प्रवचनाची सेवा दरवर्षीप्रमाणे परंपरेप्रमाणे ही माझ्याकडे आलेली आहे. वास्तविक पाहिलं मी काय तेवढा अधिकारी नाही किंवा मी काय तेवढा विद्वान नाही, पण एक संतांची सेवा म्हणून आणि सर्वांचा आदर म्हणून या ठिकाणी दरवर्षी मला ही सेवा करण्याची संधी देतात. कारण सेवा काम कुठेही मिळत असतं बरं का, काय काम कुठेही मिळत असतं पण सेवा कुठेही मिळत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, कोण पुण्य यांचा होईल सेवक, जीही द्वंद्वाधिक दुराविले आईशी वर्मे मज दावी नारायणा आंतरीच्या खुना प्रगटोनी. कोण पुण्य यांचा होईल सेवक. कारण जीवाची सेवा सहज होत असते, पण संतांची सेवा पुण्याशिवाय होत नसते. पहिली गोष्ट तर भेट होणंच पुण्याशिवाय भेटच होत नाही आणि भेट झाली तर त्यांची सेवा होईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून साधू संतांचे काहीतरी आपल्यावर कृपा आहे आणि त्यांच्या कृपेनं श्री संत केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या कृपेनं ही सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. म्हणून त्यांच्या चरणी नमस्कार करून आपण आपल्या सेवेकडं वळू. जर आपण भगवद्गीतेकडं दृष्टी टाकली तर मग भगवद्गीतेतला महत्वाचा मुद्दा काय आहे ते आपल्या लक्षात येणार आहे. कारण जीवाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर जीव म्हटलं की तो प्रकृतीच्या अधीन आहे. काय जीव म्हटलं की तो प्रकृतीच्या अधीन आहे आणि अधीन असल्यामुळं त्याला जीवत्व दशा प्राप्त झालेली आहे आणि जीवत्व दशा प्राप्त झालेली असल्यामुळं त्याच्याकडून ही कर्म होणारच आहे. कारण भगवंताची नजर केवळ अर्जुनावरच होती असं नाही, तर अर्जुनाच्या निमित्तानं संपूर्ण जगावर भगवंताची नजर होती. फक्त अर्जुनाला एक निमित्त केलेलं आहे. भगवानच म्हणतात की अर्जुना निमित्त मात्र भव सव्य साचिल. अरे बाबा तू फक्त निमित्त आहे आणि निमित्त करून भगवंतानं अर्जुनाच्या निमित्तानं तुम्हा आम्हाला कर्मामध्ये प्रवृत्त व्हायला सांगतात. कारण सर्वसामान्य जीवाकडं
भगवंतानं पाहिलेलं आहे आणि पाहिल्याच्या नंतर त्यांच्या असं लक्षात आलेलं आहे की हे प्रकृतीच्या अधीन असल्यामुळं यांच्याकडून कर्म होणारच आहे. काय? प्रकृतीच्या अधीन असल्यामुळं यांच्याकडून कर्म होणारच आहे. पण कर्म जर होणार आहे तर त्या कर्म व्यवस्थित झालं पाहिजे. कर्म होत नाही असा याचा अर्थ नाही. कारण जीव म्हटलं की त्याच्याकडून कर्म होणारच. आता एखादा जर कोणी म्हटलं आपण काहीच करत नाही दादा, अरे काही करत नाही हे तरी करतच ना मनुष्य. काय काही काही माणसं काय म्हणतात, नाही आपण आता चेक सोडून दिलं, आणि चेक सोडून दिलं म्हणणाराने काही सोडलेलं नसतं बघा. चेक सोडून दिलं म्हणणारानं काहीही सोडलेलं नसतं. कारण शरीर म्हटलं की शरीराकडून कर्म होणारच. कारण वेगळ्या पद्धतीनं भगवंतानं 5व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे, पश्यन स्पृशन जिग्रहण नशनन गच्छन सोपन श्वसन प्रलपन विसृजन गृहण नुन्वेषण निवेशन नपी. कारण इंद्रियाचे जे काय व्यवहार आहेत ते इंद्रियाचे व्यवहार केले तरी होतील आणि नाही केले तरी त्याच्याकडून होणारच. समजा एखादा म्हटलं की मी पाहणार नाही तरी पण डोळे पाहिल्याशिवाय राहणार नाही. एखादा म्हणलं मी ऐकणार नाही तरी पण ऐकल्याशिवाय राहणार नाही. एखादा म्हटलं मी बोलणार नाही तरी पण तो बोलल्याशिवाय राहणार नाही. एखादा म्हणलं मी हालचाल करणार नाही तरी पण तो हालचाल केल्याशिवाय राहणार नाही. कारण शरीर म्हटलं की त्याच्याकडून क्रिया होणार, कर्म होणार. मग कोणी म्हणाल का हो कर्म होईल याच्यामध्ये काय नवल आहे? नवलच आहे. कारण काही वेळा कशी कल्पना आहे बरं का, कर्मानं दोन गोष्टी घडत असतात. कर्मानंच बंधन आणि कर्मानंच मोक्ष. काय? कर्मानं बंधनही होतं आणि कर्मानं मोक्ष देखील होतं. आता माणसाचं सहज बोलणं असतं बघा, यानं काय होतं त्यानं काय होतं. काय माणसं काय म्हणतात, हे केल्यानं काय होणार आहे, ते केल्यानं काय होणार आहे. अरे ते होणार हे तुला माहित नाही ना काय होत. म्हणून कर्म जे आहे बर का, कर्म म्हणा क्रिया म्हणा त्याच्या काही ना काहीतरी फल आहेच. काय कर्म म्हटलं की त्या कर्माला फल आहेच. मग एखाद्या वेळेला पाप म्हणा किंवा पुण्य म्हणा, दुःख म्हणा किंवा सुख म्हणा, त्या कर्मापासून मिळणारच. समजा उदाहरण जर द्यायचं झालं, एखाद्यानं एखाद्याला समजा शिवी दिली. काय एखाद्याला जर शिवी दिली तर त्याला मार खावा लागतो की नाही, का त्याच्या पाया पडतात. मग आता शिवी देणं हे कर्म झालं, पण मार खाणं हे त्याचं फळ झालं ना. काय कर्म करणं मारणं हे कर्म झालं, पण मार खाणं काय झालं त्याचं फळ झालं. समजा गोड बोलले, आता गोड बोलण्याच्या नंतर चहा मिळणं, गोड बोलणं हे कर्म झालं आणि चहा मिळणं हे फल झालं. प्रेमानं पाहिलं, या बसा म्हणणं, पाहणं हे कर्म आहे, पण या बसा म्हणणं हे त्याचं फल आहे. म्हणजे थोड्या थोड्याहून जर आपण त्याचा विचार केला तर ही गोष्ट आपल्या लक्षात येईल
पण माणसं कर्म करतात, पण त्या कर्मानं काय होईल याकडे त्याचं ध्यान नसतं. तुकाराम महाराजांना एका ठिकाणी म्हटलेलं आहे, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐशी किती. सांगण्याचा तात्पर्य अर्थ तर सांगण्याचा तात्पर्य अर्थ एकच आहे की साधू संतांना जे काही आपण करतो ना, तर ते करत असताना त्याच्यातून काय निष्पन्न होतं हे आपल्याला कळत नसतं. कर्मातून गती, अधोगती आणि ऊर्ध्वगती, कर्मातून त्या तीन गोष्टी घडत असतात. कर्मातूनच गती आहे, कर्मातूनच अधोगती आहे आणि कर्मातूनच ऊर्ध्वगती आहे. आपण काय समजायला लागलेलं आहे? कर्मानच बंधन आहे आणि कर्मानच मोक्ष आहे. म्हणून भगवंतानं अर्जुनाच्या निमित्तानं तुम्हा जीवाला या कर्माबाबतीत यथोचित अशी श्रीमद भगवद्गीतेमध्ये माहिती दिलेली आहे. आणि ती जर आपण वाचन केली तर मग आपल्या काही गोष्टी लक्षात येतील. कारण ज्या वेळेला भगवंताला हे सांगायचं होतं, पण काहीतरी निमित्त लागत होतं ना. मग आता निमित्त काय आहे हे सर्व देवच करू जाणीवर. मग देवानं युद्धाचा प्रसंग उभा केला आणि त्या युद्धामध्ये अर्जुनाला तो मोह निर्माण केला. करी कारण कळून येते कोणा, आणि तिथं मोह निर्माण झाला. मग त्यांनी आपलं रडू लागलेलं आहे आणि रडू लागल्याच्या नंतर मग दुसऱ्या अध्यायामध्ये संजयाच्या मुखातले पहिल्यानं काही शब्द आलेले आहेत की बाबा असं कसं झालं, कृपया परया विष्णू, अशा पद्धतीनं संजयाच्या मुखात शब्द घातलेले आहेत. आणि पुढं मग भगवंत अर्जुनानं स्पष्ट नकार दिला. काय? भगवंत अर्जुनानं स्पष्ट नकार दिला, मी युद्ध करणार नाही. युद्ध का करणार नाही? कारण अर्जुनाला मोह झालेला होता आणि मोह झाल्यामुळे तो म्हटलं की बाबा युद्ध करण्यापेक्षा भीक मागितलेली बरी. काय? युद्ध करण्यापेक्षा भीक मागितलेली बरी, भिक्षा मागितलेली बरी, वरी भिक्षा मागता भरी, ज्ञानोबांनी म्हटले आहे. भीक मागितलेलं बरं. मग त्या वेळेला भगवंतानं अर्जुनाला, अरे तू शोक का करायला, दुःख का करायला, याचं कारण सांग ना. कारण तू स्वतःला मारणारा आणि हे मरणारे समजायला लागला, हाच तुझा भ्रम आहे. काय? खरं सांगायचं, तू मारणारा नाही आणि हे मरणारे नाही. तू मारणाराही नाही आणि हे मरणारे देखील नाही. तू मारणारा का नाही? कारण ज्याला मारायचं ते मरणारच आहे. ज्याला मारायचं ते मरणारच आहे. अंतवंत इमे देहा नित्य शोक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्मात् विदेशो भारत. भगवान म्हणतात अर्जुना, अरे हे शरीर हे नाशवान आहे. या शरीराला 3 नाश सांगितलेले आहेत: स्वभाव नाश, आश्रय नाश आणि परतः नाश. का शरीर जशाला तसं राहतं? का शरीर हे नाशत का जशाला तसं राहतं? जसं फळ हे आपोआपच याचा नाश होत असतो, त्याप्रमाणे या शरीराचा नाश केला काय
आणि न केला काय याचा आपोआपच नाश होत असतो. बर, दुसरी गोष्ट, तू आत्मा मरणारा जरी समजत असला तरी तुला शोक करायची गरज नाही. काय शरीर मरत असलं तरी त्याच्याकरता शोक करायची गरज नाही. आत्मा जरी मरतो असं जरी तुला वाटत असलं तरी त्याच्याकरता शोक करण्याची गरज नाही. कारण जो आलेला आहे तो जाणारच आहे. वसुदेवाच्या मुखातलं वाक्य आहे, वसुदेव कंसाला समजवत असताना म्हणतात, कंसा हे लक्षात ठेव, जो आएगा वो जाएगा, जो आएगा वो जाएगा. तुझ्या कल्पनेप्रमाणे शरीर हे आलेलं आहे ते जाणारच आहे. आत्मा जरी तू समजा येणारा जाणारा समजला तरी ते जाणारच आहे. मग तुला शोक करण्याची गरजच नाही. आणि म्हणून असं ज्ञान सांगितलं. आणि ज्ञान सांगितल्याच्या नंतर पुन्हा भगवंतानं कर्माची देखील माहिती दिलेली आहे. अर्जुना, अरे कर्म करणं हे तुझं कर्तव्य आहे आणि ते लाभदायक आहे. तुझं कर्तव्य तू करणं, काय वाक्य वापरलं, तुझं कर्तव्य तू करणं हे लाभदायक आहे. अर्जुना, खरं सांगायचं, तुझ्या हातामध्ये 2 लाडू आहे, 2 हातामध्ये 2 लाडू आहे. काय 2 हातामध्ये 2 लाडू आहे. या हातातला लाडू जरी मिळाला नाही तरी या हातामध्ये लाडू आहेच. आणि या हातातला जरी लाडू मिळाला नाही तरी या हातामध्ये लाडू आहेच. म्हणजे कळालं, जर युद्धामध्ये मेला तर तुला स्वर्ग मिळणार आहे आणि युद्धामध्ये जिंकला राज्य मिळणार आहे. काय युद्धामध्ये युद्ध करता करता जर तू यदा कदाचित मेलाच तर तुला स्वर्ग मिळणार आहे. आणि यदा कदाचित तू युद्धामध्ये जर जिंकला तरच तुला काय राज्य मिळणार आहे. म्हणजे तुझा दोन्हीही बाजूनं नुकसान नाही, फायदाच आहे. म्हणून असं भगवंतानं ज्ञानाचं आणि कर्माची माहिती दिल्यामुळं अर्जुन गोंधळून गेला नाही. काय आणि मग दुसऱ्या अध्यायामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात की हे अर्जुन भगवंताला म्हणतो की हे देवा, तुम्ही ज्ञानाची महती सांगितली आणि कर्माची ही महती सांगितली, पण ज्ञान जर चांगलं आहे, काय ज्ञान जर चांगलं आहे तर मला घोर कर्मामध्ये का प्रवृत्त करता? असा अर्जुनाचा 3ऱ्या अध्यायाच्या पहिल्याच श्लोकामध्ये विषय आलेला आहे. कारण अर्जुन हा युद्ध करणं घोर कर्म समजत होता. घोर कर्म समजण्याचं कारण एकच आहे की त्यांच्या समोर भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, आप्त इष्ट हे सर्व होते. आणि सर्व असल्यामुळं अर्जुनाला त्याचा वाईट वाटत होतं, हे मेले तर मग आपल्याला हे राज्य बघून काय अर्थ आहे. या करता अर्जुन म्हणतो की देवा, जर ज्ञान चांगलं आहे तर मला घोर कर्मामध्ये तुम्ही का प्रवृत्त करता? आणि मग भगवंतानं अर्जुनाला वेगवेगळ्या पद्धतीनं समजून सांगितलेले आहे. गीतेचे 18 अध्याय आहेत. काय गीतेचे किती अध्याय? 18 अध्याय आहेत. आणि त्या 18 अध्यायामध्ये पहिले 6 अध्याय कर्मपर आहेत, पुढचे 6 अध्याय भक्तीपर आहेत आणि पुढचे 6 अध्याय
ज्ञानपर आहे. म्हणजे कर्म, भक्ती आणि ज्ञान असे 18 अध्यायामध्ये भगवंतांना हे कर्म, भक्ती आणि ज्ञान सांगितले आहे. थोडक्यामध्ये आपल्याला सांगायचं तर परमात्मा प्राप्ती करता किंवा परमात्म्याजवळ जाण्याकरता भगवंतानं मुख्यत्वानं हे 3 साधन सांगितलेले. काय तसं तर उपनिषद म्हणा, ब्रह्मसूत्र म्हणा किंवा गीता म्हणा, हे 3 जरी ग्रंथ असले तर ह्या तिन्ही ग्रंथातला विषय एक आहे, कर्म, भक्ती आणि ज्ञान. काय कर्म, भक्ती आणि ज्ञान. मग आता तुम्ही कर्म जरी केलं तरी देवाची प्राप्ती होईल, भक्ती जरी केली तरी देवाची प्राप्ती होईल आणि ज्ञान जरी प्राप्त केलं तरी देवाची प्राप्ती होईल. आता काय करायचं ठरवायला पाहिजे. आता आपलं ऐकणं चालू आहे का ठरवणं चालू आहे? ऐकणं भरपूर चालू आहे. ठिकठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतं, ठिकठिकाणी आपल्याला सांगणारे मिळतात, पण आपण काही ठरवलंच नाही ना. कर्म करायचं का भक्ती करायचं का ज्ञान प्राप्त करायचं हे आम्ही कोणतं ठरवलं? आपला उद्देशही कोणता नाही. आणि एक लक्षात ठेवा, उद्देश जेव्हा ठरल्या जातो त्यावेळेला करण्याचं ठरल्या जात. अगोदर करणं का अगोदर उद्देश? काय अगोदर करणं आहे का उद्देश आहे? पण आपलं करणं चालू आहे का उद्देश आहे? आपला कोणताच मेळ. आता ज्यांचा मेळ असेल ते भाग्यशाली आहे, पण ज्यांचा मेळ नसेल त्यांचा अवमेळ नक्कीच आहे. मग सगळं केल्या जातं पण सगळं करून काहीच पदरामध्ये पडत नाही. मग सगळं केल्या जात नाही, कर्म केल्या जात नाही, भक्ती केल्या जात नाही, ज्ञानाकरता माणसं श्रवण करत नाही, काय करत नाही, सर्व काही केल्या पण उद्देश आणि ठरलेला नाही. आणि एक लक्षात ठेवा, उद्देश आपला संसार आहे. काय उद्देश? संसार आहे. आणि कर्ण, कर्म, भक्ती, ज्ञान जोड बसेल का? बसेल का जोड? शक्य नाही, कधी शक्य वाया जाणार नाही. सद्गुरुकडे बाबाचं वाक्य असायचं, कर्म वाया जाणार नाही, भक्ती वाया जाणार नाही, ज्ञान वाया जाणार नाही, पण त्याचा फायदा जो व्हायचा तो फायदा होणार. म्हणून पहिलं काय ठरलं पाहिजे? समजा आता हे ज्ञानेश्वरी प्रतिष्ठान मंडळ यांनी ज्ञानेश्वरीच्या श्रावण महिन्यामध्ये 1 महिना प्रवचन करण्याचं ठरलं. म्हणजे हा उद्देश ठरला का नाही? आणि मग जसा उद्देश ठरला तशी वाटचाल होत असते. जर संसार उद्देश असेल तर संसार कर्म जरी केलं तरी संसाराच्या पद्धतीनं, भक्ती जरी केली तरी संसाराकरताच केल्या जाईल, ज्ञान जरी केलं तरी संसाराकरताच केल्या जाईल. कारण उद्देश काय? उद्देश काय? उद्देश संसार आहे. आणि म्हणून कर्म करा, भक्ती करा, ज्ञान मिळवा, ते केवळ आपण त्याचा उपयोग संसाराकरताच करणार. आता आपल्याला काय बोलण्याचा अधिकार नाही, कारण आपणही त्यातलेच आहे. पण उद्देश महत्वाचा, ही गोष्ट लक्षात ठेवा. उद्देश जर चांगला असेल तर तुम्ही कर्म जरी केलं, भक्ती जरी केली, ज्ञान जरी प्राप्त केलं तर उद्देश नक्की सिद्ध होतो. बघा
4 डाण्यामध्ये बरं कसं 4 डाण्यामध्ये एक असा लहान मुलगा छोटा 5-7 वर्षाचा असेल. त्याला मी सहज विचारलं का रे तुला काय व्हायचं, वकील व्हायचं का डॉक्टर व्हायचं का शिक्षक व्हायचं का शेतकरी व्हायचं. त्याला उत्तर दिलं मला डॉक्टर व्हायचं. काय व्हायचं म्हणलं, डॉक्टर व्हायचं. आता डॉक्टर व्हायचं जर म्हटलं तर त्याचा उद्देश कसा राहणार, तशाच पद्धतीने अभ्यास करावा लागेल ना. मग ते रात्रंदिवस आजही डोळे फोडतो बघा. आता काहीचा काहीच उद्देश नाही, काहीच करीत नाही. काहीचा काहीच उद्देश नाही, काही नाही. ते जडाप्रमाणे आपण पडून राहते बघा. आता याचे आम्हाला खूप अनुभव आहे, पण इथं कशाला संगत बसवत. काही माणसं काहीच करीत आणि मग ते जसे आले तसे जातात. पण आपला मुद्दा काय चाललेला आहे, उद्देश फार महत्वाचा आहे. काय म्हणून उद्देश ठरवा आणि ते आता ठरवा, इथं ठरवा. उद्देश केव्हा ठरवायचा, आता हे का वय का उद्देश ठरवण्याचं. मग आता जर वय नाही, आता जर आपल्याला वेळ नाही तर पुढं कधी आपल्याला वेळ मिळणार आहे. सांगण्याचा तात्पर्य अर्थ आपला एवढा चाललेला आहे, साधकानं बरं का जसं पामर असल, विषय असल, त्यांचे उद्देश ठरलेले, मग ते कोणते का असणार. काय पामर असल त्याचा उद्देश ठरलेला आहे, विषय असल त्याचा उद्देश ठरलेला आहे. पण साधक म्हणून आपण ज्याला म्हणतो त्याचा कोणताच उद्देश काहीचा ठरलेला नसतो. जो खरा साधक म्हणून आहे त्याचा मात्र देव हा उद्देश असतो. आणि साधक कोणाला म्हणायचं, ज्याच्या अंतःकरणामध्ये देव प्राप्तीचा उद्देश आहे त्यालाच साधक म्हणायचं. नुसती साधना करणारा म्हणजे साधक नाही. काय देव प्राप्ती करताच जो साधना करतो त्याला साधक असं म्हटलेलं आहे. किंवा जो देव प्राप्तीचाच उद्देश ठेवून साधना करतो त्याला साधक असं म्हटले आहे. मग आता आपण परमार्थाच्या बाजूला नाही, पण उद्देश आपला निश्चित नाही. काय परमार्थाच्या बाजूला नाही, कर्माच्या बाजूला नाही, भक्तीच्या बाजूला नाही, ज्ञानाच्या बाजूला नाही, पण उद्देश आणि कोणता ठरला नाही. आणि म्हणून एवढा आपण वेळ देऊनही त्याचा जो उपयोग व्हायला पाहिजे, त्या साधनेमध्ये जी उन्नती व्हायला पाहिजे त्या साधनेमध्ये उन्नती होत नाही. म्हणून कृपया सर्वांनी आपला पहिला उद्देश ठरवा, कारण संसार हा आपला उद्देश नाही. काय संसार चांगला व्हावा हा आपला उद्देश नाही, कारण संसार चांगला होण्याकरता हा मनुष्य देह मिळालेला नाही. मनुष्य देह जो काही मिळालेला आहे तो केवळ देव प्राप्ती करताच मिळालेला आहे. पुन्हा एक वाक्य सांगायचं, इतर योनी भोग योनी आहे आणि मानव योनी ही साधन योनी आहे. इतर योनी मध्ये साधना होते का भोग होता तो? मनुष्य योनी सोडून मग कोणती योनी असो, उच्च असो नीच असो, मनुष्य सोडून कोणती जरी योनी असेल तरी मात्र त्यांच्या देहामध्ये भोगाशिवाय पुन्हा दुसरा विषयच नाही. खाणे पिणे उठणे बसणे झोपणे याशिवाय दुसऱ्या कोणत्या गोष्टी नाही. पण मनुष्य देहाचा असा आहे
की या मनुष्य देहामध्ये सगळं होऊनही देवप्राप्ती मनुष्य करू शकतो बघा. म्हणून तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, मनुष्य देहा ऐसा निध साधेर ते साधा सिद्ध करोनी प्रबोध संत पार उतरले. एक आपलंय बघा, ज्याला किंमत आहे ना त्याला आपण किंमत देत नाही, आणि ज्याला किंमत नाही त्याला आपण किंमत देण्याशिवाय राहत नाही. नासक्या संसाराला काहीच किंमत नाही. काय नासक्या संसाराला काहीच किंमत नाही, पण ज्या देहानं नासका संसार केला जातो त्या देहाची किंमत काही वेगळी असते. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, किंवा मनुष्य देहा ऐसा निध साधेल ते साधा सिद्ध. म्हणून थोडक्यामध्ये सांगायचं, मनुष्य जन्म ही साधन योनी आहे, किंवा देव प्राप्ती करताच मिळालेला आहे. असं ज्या माणसाला कळतं ना तो मनुष्य बाकीचं सगळं सोडून देव प्राप्ती करताच साधना करील. आणि एक सांगायचं, देव प्राप्ती करताच साधना करणारा, पुन्हा एक वाक्य लक्षात ठेवा, देव प्राप्ती करताच साधना करणारा त्याला देवही प्राप्त होतो आणि त्याचा संसारही सुखाचा होतो. काय पण केवळ संसार करणारा संसार सुखाचा होणार नाही आणि देवही मिळणार नाही. तुका म्हणे त्याशी दोहीकडे धक्का, किंवा तेल गेलं तुप गेलं हाती आलं दुपटणं, अशी माणसाची फजिती होत असते. म्हणून या करता आपल्याला देवही मिळावा आणि संसारही चांगला व्हावा. ज्या माणसाला वाटतं ना त्या माणसानं देवप्राप्तीचा उद्देश ठेवून देवप्राप्ती करताच साधना करावी. त्यांचा निश्चित मात्र देवप्राप्ती होऊन संसार चांगला होईल. असे अनेक भागवतामध्ये याच्यामध्ये आपल्याला उदाहरण आलेले आहेत. म्हणून ते काही या ठिकाणी आपल्याला सांगण्याची एवढी गरज नाही, आपण सगळे सुज्ञ आहेत. तात्पर्य अर्थ एवढा चाललेला आहे, प्रत्येकानं उद्देश चांगला ठेवायचा, उद्देश चांगला ठेवा. या काही शब्दात साध्या व्यवहारात सांगायचं का, तुम्ही उद्देश ठेवला की सगळ्याच चांगलं व्हावा. तुमचं वाईट झालं तर मला काही म्हणा. काय उद्देश ठेवा, सगळ्याच चांगलं व्हावा. एवढा जर उद्देश ठेवला ना तर तुमचं वाईट कधी होणार नाही. म्हणून उद्देश महत्वाचा आहे. उद्देश देवप्राप्ती आहे आणि असा ज्याचा उद्देश असेल त्याच्याकरता भगवंतानं 3 मार्ग सांगितलेले आहे. उपनिषदामध्ये सांगितलेले आहे, ब्रह्मसूत्रामध्ये सांगितलेले आहे आणि श्रीमद भगवद्गीतेमध्ये देखील सांगितलेले आहे. कर्म, भक्ती आणि ज्ञान. आता आपल्याला भक्ती आणि ज्ञान तर तुम्हाला कल्पना आहेच, पण कर्म या ठिकाणी भगवंतानं 3ऱ्या अध्यायामध्ये विशेषत्वानं आपल्याला कर्म करण्याची माहिती दिलेली आहे. काय कर्म करण्याची माहिती दिलेली आहे. आणि ते कर्म कशा पद्धतीनं कोणता असावा. कर्माचे 2 प्रकार आहेत. काय कर्माचे 2 प्रकार आहेत. भगवान अर्जुनाला कर्म समजून देत असताना कर्माचे त्यांना 2 प्रकार सांगितलेले आहे, नियत कर्म आणि विहित कर्म. काय नियत कर्म आणि विहित कर्म असे कर्माचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. नियत कर्म या शब्दाचा अर्थ वर्ण आश्रम यानुसार ठरलेलं कर्म त्याला नियत कर्म असं म्हटलं.
काय शब्द वापरला? नियत कर्म कशाला म्हणायचं? वर्ण आश्रम यानुसार जे ठरलेलं कर्म आहे त्याला म्हणायचं नियत कर्म. आणि विहित कर्म कशाला म्हटलेलं आहे? आता त्या कर्माचे दोन प्रकार आहेत, विहित कर्म आणि निषिद्ध कर्म. शास्त्र मान्य जे काही कर्म आहे ते विहित कर्म आहे आणि शास्त्र अमान्य जे काही कर्म आहे ते निषिद्ध कर्म आहे. म्हणून विहित कर्म आणि नियत कर्म आणि विहित कर्म हे समजून देत असताना भगवान म्हणतात की अर्जुना, अरे तुझं नियत कर्म कोणतं याची कल्पना आहे? अर्जुनाचं नियत कर्म भिक्षा मागणं आहे का युद्ध करणं आहे? युद्ध करणं. अर्जुन म्हटलं होतं ना तेव्हा भीक मागितलेली बरी हो. पण भगवान म्हणतात अर्जुना, अरे भीक मागणं हे नियत कर्म संन्यासाचं म्हणा किंवा साधकाचं आहे. भीक मागणं, मधुकरी मागणं, जे काही वेदांताचं चिंतन करतात त्यांना वेदांत वाक्येषु सदा रमंतो भिक्षान्न मात्रेचे तुष्टी म्हणतात आशोकवंत करुणैकवंत कोपी नवंतो खरु भाग्यवंत. असा जो काही संन्यासी असल किंवा ब्रह्मचारी असल त्यानं भिक्षा मागून आहे त्या स्थितीमध्ये राहून त्यानं विद्या अर्जन करणं हे त्याचं नियत कर्म आहे. आणि तू म्हणतो मी भीक मागून खाऊन राहिलेलं बरं, हे तुझ्या करता चांगलं नाही. म्हणून एक लक्षात ठेव, तुझं नियत कर्म म्हणजे युद्ध कर्म आहे. तुला घोर जरी वाटत असलं, आघोर जरी वाटत असलं तरी तुझ्या करता ते यशाची पायरी आहे. म्हणून युद्ध करणं चांगलं आहे. अर्थात अर्जुनाच्या निमित्तानं तुम्हा आम्हाला देखील नियत कर्म सांगितलेलं आहे. प्रत्येकानं आपापल्या कर्मानुसार जर आचरण केलं तर ते कर्म आपलं कल्याण करू शकतो. मग आता कोणी ब्राह्मण असतील, क्षत्रिय असतील, वैश्य असतील, शूद्र असतील, पुन्हा ब्रह्मचारी असतील, गृहस्थी स्त्री असतील, त्याचप्रमाणे वानप्रस्थी असतील, संन्यासी असतील, या सर्वांनी आपापल्या ठरल्याप्रमाणे जर कर्म केलं तर त्या कर्मातूनच नैष्कर्मी सिद्धी प्राप्त होत असते. काय? त्या कर्मातूनच नैष्कर्मी सिद्धी प्राप्त होत असते. म्हणून अर्जुना, अरे तुझं जे काही नियत कर्म आहे, ठरलेलं कर्म आहे, ते कर्म तू करत जा. पुढं पुन्हा भगवंतानं अर्जुनाला यज्ञ करण्याची देखील आज्ञा केलेली आहे. काय? यज्ञ. कारण यज्ञ केल्यानं देवता संतुष्ट होतात आणि देवता संतुष्ट होऊन पुष्ट होत असतात. नाहीतर जर यज्ञ केले नाही, सत यज्ञ शब्दाचा अर्थ सत्कर्म, थोडक्यामध्ये यज्ञ शब्दाचा अर्थ सत्कर्म आहे. सत्कर्म करणं यालाच यज्ञ असं म्हणतात. आणि असं सत्कर्म जर केलं तर देवता प्रसन्न होतात आणि पुष्ट होतात. पुष्ट होऊन त्यात आपल्याला वेळेचे वेळेला पाऊस पडतो. पाऊस पडल्याच्या नंतर अन्नधान्य वेळेच्या वेळेला आपल्याला मिळतं आणि वेळेच्या वेळेला मिळून आपला सर्व काही व्यवहार व्यवस्थित चालत असतो. म्हणून यज्ञ करण्याची गरज आहे, म्हणजे कर्म कर्तव्य करण्याची गरज आहे. आणि असं सांगितल्याच्या नंतर
बर एखाद्याला जरी हे अज्ञानी लोकांचं जरी झालं तरी पण भगवान म्हणतात हे लक्षात ठेवा, नियत कर्म तर अज्ञानी लोकांचं करणं तर कर्तव्य आहेच आहे, पण जे ज्ञानी म्हणून आहेत किंवा भगवान म्हणून आहेत त्यांनी देखील हे कर्म करणं गरजेचं आहे. काय कर्म करणं हे गरजेचं आहे. कर्म करणं गरजेचं का आहे? कारण अज्ञानी लावावे सन्मार्गास. जे अज्ञानी लोक आहेत त्या अज्ञानाला वळण लावण्याकरता ज्ञानाने देखील कर्म करण्याची गरज आहे. मग आता ज्ञानी कोणाला म्हटलं? आता राजा जनकासारखे बर का ज्ञानी या ठिकाणी ज्ञानाचं कोणाचं उदाहरण दिलं या ठिकाणी भगवंतानं? तर राजा जनकाचं उदाहरण दिलेलं आहे. बर राजा जनक हे सर्वसामान्य नव्हते, महान ज्ञानी होते. पण कोणी म्हणाल का हो त्यांना हे ज्ञान झालं कसं? बर का राजे आहेत, राज्य करणारे आहेत, मग त्यांना हे ज्ञान झालं कसं? ज्ञान याच्यामुळं झालेलं आहे. त्यांनी पूर्वीचे राजे लोक काय करायचे? समाजाचे जे काही महसूल जमा झाला तो पूर्णच्या पूर्ण समाजाकरता खर्च करायचा, निष्कामतेनं समाजाकरता खर्च करायचा आणि आपल्या स्वतः करता उद्योगधंदा करायचा आणि उद्योगधंदा करून आपला उदरनिर्वाह किंवा व्यवहार चालवायचा. असं केल्यानं त्यांना आपोआप वैराग्य प्राप्त होऊन त्यांना ज्ञानाची प्राप्ती होत होती. म्हणजे कशानं ज्ञान झालं त्यांना? एका नुसतं वाचन केल्यानं ऐकत राहिल्यानं ज्ञान झालं का? तुमचं कर्म तुमच्या कर्माप्रमाणे केल्यानं वैराग्य निर्माण होतं आणि ज्ञान देखील प्राप्त होत. अशी ताकद आहे कशामध्ये? कर्मामध्ये. कर्मामध्ये ताकद आहे. म्हणून तर आता वास्तविक पाहिलं राजानं महाराजाकडे जायला पाहिजे का महाराजांना राजाकडे जायला पाहिजे शिकण्याकरता? कोणी कोणाकडे जायला पाहिजे? राजानं महाराजाकडे. राजानं महाराजाकडे जायला पाहिजे. पण काही महाराज राजा जनकाकडे आहे. जनक भेटीशी पाठविला कोण? शुकाचार्य महाराज. पुन्हा असं एका ठिकाणी काय उपनिषदात का ब्रह्मसूत्रामध्ये झालं, एका राजाकडं 6 ऋषी ज्ञान प्राप्ती करता आलेले. किती? 6 ऋषी आलेले आहेत. मग आता सांगा हे राजा आता राज्य करायचं आणि हे पुन्हा ज्ञान प्राप्त करायचं हे कसं शक्य होईल? म्हणून त्यांनी काहीच केलं नाही. फक्त राज्य नीती नियमानं चालवलेलं आहे आणि म्हणून त्यांना वैराग्य आणि ज्ञान प्राप्त होऊन ते चांगल्याचे गुरु झालेले. आणि म्हणून असे ज्ञानी जरी असले तरी त्या ज्ञानानं देखील इतरांकरता कर्म करण्याची गरज सांगितलेली आहे. काय मग आता ज्ञानी नेमकं कोण आहे? तर भगवंतानं या ठिकाणी सांगितलं, यस्त्वात्मरतिरेवस्य दात्मतृप्तस्य मानवः आत्मनेव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. भगवान म्हणतात अर्जुना, अरे जे आत्म्याच्या ठिकाणीच रत असतात, रममान असतात. काय रत या शब्दाचा अर्थ रममान असतात.
अहो तिथं गेलं तर मनुष्य रममान होईल, आणि जर गेलंच नाही तर रममान होऊ शकतच नाही. साधं उदाहरण जर आपल्याला द्यायचं झालं, कल्पना करा, श्री संत केशवराज बाबासाहेब मंदिरामध्ये जर आपण आलो नाही, तिथं बसलो नाही, तिथं जर त्यांच्या चरित्राचा अवलोकन केलं नाही, तर आपण तिथं रममान होणार. गवळणी ज्या भगवंताच्या ठिकाणी रत झाल्या होत्या, रममान झाल्या होत्या, त्याचं एकच कारण आहे, कारण त्यांनी भगवंताला पूर्णत्वानं जाणलेलं. पण केव्हा जाणलं कल्पना आहे? अगोदर त्यांची रूपाकडे दृष्टी होती, पण जेव्हा काही अलौकिक लीला केल्या, गिरी गोवर्धनीने उचलिला, कार्य सर्पनाथोनी आणला, जळत वनवा मुखीची प्राशिला, पळता आगासुर चिरोनी सांडलेला हो, रूपावरली दृष्टी गेली आणि स्वरूपाच्या ठिकाणी दृष्टी स्थिर झाली, आणि म्हणून मी तया गोवळा रतलीये. त्याप्रमाणे आत्म्यामध्ये कोण रममान होतो, आत्म्यामध्ये कोण रत होता असतो, ज्याला यथार्थ आत्मस्वरूपाचं ज्ञान होत असतं, तोच आत्म्यामध्ये रममान होत असतो. आत्मा म्हणजे काय? आपण देहाला आत्मा समजलं, इंद्रियाला आत्मा समजलं, मनाला आत्मा समजलं, बुद्धीला आत्मा समजलं, पुन्हा प्राणाला आत्मा समजलं, असं बऱ्याच ठिकाणी विषय आलेला आहे. पण शरीर आत्मा नाही, इंद्रिय आत्मा नाही, मन आत्मा नाही, बुद्धी आत्मा नाही, आपण आत्मा आहे. काय? आपण आत्मा आहे, आपण आत्मा आहे, आपण आत्मा असं यथार्थ जेव्हा ज्ञान होत असतं, त्यावेळेला तो त्या आत्मरूपामध्ये रममान होत असतो. आता आपण रममान आहेत, पण काही रम्मीमध्येच रममान आहेत. काही समजा याच्यामध्येच रममान आहेत. काही वारकरी एका गावाला जात होते, ते आकडा खेळण्याकरता जात होते, ते आकड्यातच रममान. आता गावाचं कशाला नाव सांगायचं होय? आता कोण कशात रमलेला आहे, कोण कशात रमलेला आहे, हा काय आपल्याला या ठिकाणी विषय सांगायचा नाही. आणि खरं सांगायचं का, भौतिक मध्ये जो रमल्या जातो तो आत्मरूपामध्ये कधीच रमणार. भौतिक म्हणजे भूतापासून जे निर्माण झालेले ते सर्व भौतिक आहे. काय? पंचभूतापासून जे निर्माण झालेलं आहे ते संपूर्ण भौतिक आहे. आणि या भौतिक मध्ये जो रममान होतो तो आत्मरूपामध्ये रममान होत नाही. पण जे भौतिक मध्ये रममान होत नाही ते आत्मरूपामध्ये नक्कीच रममान. म्हणून तात्पर्य अर्थ आपला एवढा चाललेला आहे की जे काही महात्म्य आहे, ज्ञानी आहेत, ते आत्मरूपामध्ये रमत असतात, रत असतात, आणि आत्म्यानेच ते तृप्त होत असतात. आता आपल्याला ही व्यवहारातली तृप्ती वाटत असते, पण व्यवहारातली ही तृप्ती तात्पुरती असते, कायमची नसते. आता समजा जेवण केलं, तात्पुरती तृप्ती आहे का कायमची तृप्ती आहे? तात्पुरती तृप्ती आहे. नाही, आता जेवण सकाळी एकदाच भरपूर जेवण झालं, पुन्हा दुपारी भूक लागत नाही ना? होय, दुपारी भूक लागत नाही, संध्याकाळी भूक लागत नाही, दुसऱ्या दिवशी भूक लागत नाही, मेलं तरी भूक लागत नाही, असं आहे का? कारण ही अतृप्तीच आहे. अतृप्त खरं सांगायचं का, दिसत त्यांना तृप्ती होत नाही.
समजा रूपाला पाहिल्यानं तृप्ती होते, शब्दानं तृप्ती होते, स्पर्शानं तृप्ती होते, रसानं तृप्ती होते, गंधानं तृप्ती होते, कशानं तृप्ती होते हो? म्हणून जे काही दृश्य असतं त्या दृश्य मिळाल्यानं कधी तृप्ती होत नाही, पण दृश्य ज्याला कळत त्याची प्राप्ती झाल्याच्या नंतर तृप्ती होत असते. आणि पुन्हा त्याला निरंकुश तृप्ती असं म्हटलं आहे. त्या पंचदशी मध्ये शब्द आलेला आहे. त्याला निरंकुश तृप्ती त्याला प्राप्त होत असते, म्हणजे अखंड तृप्ती प्राप्त होत असते. म्हणून ते जे आत्म्यामध्ये रममान आहे, जे आत्मत्वानं तृप्त आहे, आत्म्यामध्ये जे तृप्त आहे आणि आत्म्यामध्येच संतुष्ट आहे, त्या भौतिक पदार्थांना ते संतुष्ट नसतात. आत्मस्वरूपाचं त्यांना ज्ञान झालेलं असल्यामुळं ते काही संतुष्ट होत असतात. म्हणून थोडक्यामध्ये ज्यांना आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं ते त्याच्यातच रममान होतात, त्याच्यानेच ते तृप्त होतात आणि त्याच्यातच ते काही संतुष्ट होतात. असे जरी समजा ज्ञानी असले तरी पण त्यांनी कर्म करणं सोडू नये. ज्ञानोबा तुकाराम महाराज याच्यामध्ये होते, त्यांनी काहीही सोडलं नाही. ज्ञानोबाचं प्रमाण आहे, माझ्या मनीची आवड पंढरपुरा नीलपुडी पांडुरंगी मनरंगने गोविंदाचे गुणी वेधिले. मग आता त्यांना काही कळत नव्हतं, त्यांना काही येत नव्हतं. आता इथं तर एकच कीर्तन सगळीकडे जरी केलं तरी ते म्हणते की मी छान कसे काम आहे, पंचदशीचं प्रमाण. आता दुसऱ्याचं कशाला सांगायचं, मीच एक दोन समजा अभंगावर कीर्तन करत असतो त्याच्यावरच वाटतं आता भजन मध्ये काय, याच्यामध्ये काय, त्याच्यामध्ये काय नाही. पण ज्ञानोबा कमी होते. भगवान म्हणतात तसं नाही. तुकाराम महाराजांना एका ठिकाणी म्हटल्या नाही, जाळू नये नाव पावलेनी पार, मागील आधार बहुतांचा. आपण ज्या नावेमध्ये समुद्राच्या पहिल्या तीराला गेलेल्या आहेत बर का, तेच नाव बाकीच्या करता देखील असत. म्हणून आचरण हे लोकांकरता करावा असं भगवंताचं म्हणणं आहे. भगवान म्हणतात मी ज्ञानाला सांगायलो असं नाही, मी स्वतः अवतारिक असून देखील मी माझं कर्तव्य परिपूर्ण करतो. काय माझ्या कर्तव्य करण्यामध्ये काही मी कमतरता करतो? वास्तविक मला काही इच्छा नाही किंवा मला कशाची गरज नाही, तरी पण हे लोकांना वळण लावण्याकरता मी असं वागतो. म्हणजे स्वतःच उदाहरण राजा जनकादिकाचं उदाहरण दिलं, भगवंतानं स्वतःचंही उदाहरण दिलं आणि चौथ्या अध्यायाच्या आरंभाला सूर्य, मनो आणि इक्ष्वाकू या तिन्हीचे उदाहरण दिलेले आहेत. असे सर्वच्या सर्व राजे लोकांना, ज्ञानी लोकांना आणि मी देखील हे कर्म केलेलं आहे. म्हणून भगवान म्हणतात अर्जुना, अरे तू पण हे जे काही तुझं वाट्याला आलेलं जे काही कर्म आहे ते कर्म कर. तसं आपल्यालाही मनुष्य जन्म मिळाला. आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला असल्यामुळं मानव देहामधलं जे काही कर्म आहे, जे काही कर्तव्य आहे ते कर्तव्य तुम्ही चांगलं करा. शरीरानं चांगलं कर्तव्य कर्म करा, लोकांकरता. आता वेळ नाही, वेळ आहे ना, हे सगळं बरं का, सगळं दुसऱ्याच आहे. गीतेमधलं वाक्य गोड बघा, शरीर मायबापानं दिलेलं आहे. कोणी दिलेलं आहे?
शरीर मायबापानं दिलेलं आहे, विद्या गुरुजीनं दिलेले, हे गुरुजी बसलेले तिथं तुम्हीच आहेतच, गुरुजीनं दिलेलं आहे, ज्ञान गुरुनं दिलेलं आहे, आणि पुन्हा आपल्याला सुख सुविधा मिळण्याचं ज्ञान पितरानं दिलेलं आहे. आपण पितर घालतो ना, त्या पितरानं दिलेलं आहे. आणि पुन्हा हे जे काही आपल्या शरीराला उपयोगी असणाऱ्या वस्तू पदार्थ हे देवानं दिलेलं आहे. मग आपल्याकरता काय, आपलं काय सांगा ना यातलं, एखादी वस्तू तर सांगा ना ही आपली म्हणून, नाही नाही, याच्यातलं आपलं काय आहे, आपलं काहीच नाही. भगवान म्हणतात अर्जुना, हे सर्वच्या सर्व दुसऱ्याचा आहे ना, दुसऱ्या करता याचा जर तू निष्काम भावनेनं कर्म जर केलं तर तुला नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होईल, असं भगवंतानं. या म्हणून हे नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होण्याकरता आपल्या वाट्याला आलेलं जे काही प्राप्त कर्तव्य आहे ते निष्काम भावनेनं करून आपलं कल्याण करून घ्यावा, अशी आपल्याला सदी इच्छा निर्माण व्हावी, अशी आपण भगवंताकडे प्रार्थना करू. आणि पुन्हा हे जे काय कोरोनाचं संकट आलेलं आहे, हे कोरोनाचं संकट आपण सर्व संतांना भगवंताला प्रार्थना करू की हे लवकरच्या लवकर हे संकटातून आम्हाला बाहेर काढा. कारण संकटातून बाहेर काढणारे देव आणि संत आहेत, म्हणून आपण त्यांच्याकडे हे साकडं घालून हे या ठिकाणी ही सेवा या ठिकाणी पूर्ण करू. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, दोषोनी मज द्यावे पसाय दानहे. जे कांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो तेला हो. प्राणिजात वर्षक सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलदीजे अर्णव पियुषांचे, चंद्रमेधे लांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होनी तिन्ही लोकी. भजिजो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकी. दृष्टा दृष्ट विजय हो आवेजी. एक मने श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसारो. येणे वरे ज्ञान देवो सुमिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुमिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. कुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत गुरु तुकाराम महाराज की जय. केशवराज बाबासाहेब महाराज की जय. भारत माता की जय. भाविक भक्तो, आज ज्यांची प्रवचन सेवा श्रवण केली ते आपल्या परिसरातील एक महान संत विभूती, ज्यांना वारकरी संप्रदायातलं भीष्माचार्य म्हणून ओळखल्या जातं, असे हरिभक्तपरायण विष्णुदास नामदेव महाराज ढवळे वारकरी संप्रदायासाठी आणि भागवत धर्मासाठी आपलं संपूर्ण आयुष्य ज्यांनी समर्पित केलं, अशी एक महान विभूती म्हणजे महाराज आहेत. दरवर्षी त्यांची प्रवचन सेवा आपल्याला लाभते.
याही वर्षी लाभली आणि याही पुढे लाभणार आहे. उद्याची प्रवचन सेवा ही हरिभक्त परायण वेदशास्त्र संपन्न विष्णू शास्त्री उपाख्य बाळू महाराज आसोलेकर परभणी यांची संपन्न होईल उद्या रात्री 8 वाजता. तोपर्यंत राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.